तर मित्रांनो, घरोघरी मातीच्या चुली या मालिकेच्या 13 मेच्या एपिसोडमध्ये छान ट्विस्ट बघायला मिळतोय. आणि ट्विस्ट असा असणार आहे की सगळे नाश्त्यासाठी बसलेले असतात. सगळ्यांनी ठरवलेलं असतं की शरूला आपण 1.5 कोटी रुपये द्यायचे. शरू विचारते, कधीपर्यंत मिळतील मला हे पैसे? ऋषिकेश म्हणतो, 2 दिवस. 2 दिवसानंतर हे पैसे मिळतील. मी बँकेत सांगून ठेवले, पैसे येतीलच आणि मग तुला देऊ. जानकी म्हणते, मला असं वाटतंय की ज्या बँकवाल्यांना पैसे द्यायचे आहेत ना, त्यांना आपण घरी बोलू. म्हणजे कसं, आपल्या सगळ्यांसमोर पैसे दिले की आपण निश्चिंत होऊ ना. घरातल्या सगळ्यांना जानकीचं बोलणं पडतं. शरू घाबरलेली असते. आता तिचा बॉयफ्रेंड घरी येणार आणि घरून पैसे घेऊन जाणार, हे तिला काही आवडत नाही. शरू मोठमोठ्याने आरडाओरडा सुरू करते. शरू म्हणते, म्हणजे तुम्हाला सगळ्यांना माझ्यावरती विश्वास नाहीच आहे ना, म्हणून तर तुम्ही सगळे सांगताय की तुमच्यासमोर पैसे द्यायचे. शरू जीव देण्याचा प्रयत्न करते. सगळे तिला थांबवतात. थोड्या वेळाने ऐश्वर्या, जानकी किचनमध्ये असतात. ऐश्वर्या म्हणते, शरूताईंचं वागणं जरा विचित्र वाटत नाही आहे का? जानकी विचारते, म्हणजे? ऐश्वर्या म्हणते, जानकी, अगं शरूताईंना जर स्वतःचा जीव द्यायचा होता तर त्या इथे कशाला आल्या असत्या? स्वतःच्या घरी दिला असता ना जीव त्यांनी. इथे येऊन तमाशा करण्याची काहीच गरज नव्हती. जानकी विचारते, म्हणजे तुला नेमकं काय बोलायचं आहे? ऐश्वर्या म्हणते, जानकी, शरूताई हे सगळं मुद्दाम आपल्याला घाबरवण्यासाठी जाणून बुजून करतायत. जानकीला ऐश्वर्याचं बोलणं पटत असतं. शरू काहीतरी लपवते हे जानकीला मनापासून कळत असतं. आता जानकी, ऐश्वर्या शरूचं सिक्रेट कसं शोधून काढतायत ते बघण्यासारखं असेल. तर ह्या सगळ्याची सुरुवात कशी होते ते थोडक्यात पाहू. तर मालिकेत आपल्याला असं बघायला मिळतंय की सगळे शरूचा मूड हलका व्हावा, ती जरा रिलॅक्स व्हावी म्हणून खेळ खेळत असतात. आणि खेळ खेळत असताना शरूकडे उशी जाते. जानकी म्हणते, तुम्हाला एकच काम करायचे, तुमच्या नवऱ्याची अशी एखादी आठवण सांगायची की जी आठवल्यावर अजूनही तुम्हाला हसू येतं. शरू म्हणते, नाही, मला काही नाही सांगायचं, मला काही आठवतसुद्धा नाही आहे. सगळे म्हणतात, आम्हाला तर आठवतंय. सगळे विक्रांतची एक एक गोष्ट सांगतात. शरू खूप चिडते आणि तणतणत तिथून निघून जाते. शरूचं हेच वागणं सगळ्यांनाच खटकलेलं असतं. तर रात्री सगळे आपापल्या रूममध्ये असतात. सगळ्यांना जाणवत असतं की काहीतरी मोठी गडबड आहे. शरू काहीतरी लपवते, ती पूर्ण सत्य सांगत नाही आहे. जानकीला तर वाटतं की शरूशी एकदा बोलायला हवं. तर दुसऱ्या दिवशी जानकी शरूच्या रूममध्ये जाते. शरू जानकीची वाटच बघत असते. जानकी जशी येते तसं शरू असं दाखवते की बँकेतून फोन होता. शरू फोन ठेवते आणि जानकी विचारते, काय झाले? शरू म्हणते, अगं हे बँकवाले सारखं फोन लावत आहेत आणि सारखा त्रास देत आहेत. जानकी काल खेळ खेळताना काय झालं, शरूला दुखावलं गेलं त्यासाठी सॉरी म्हणते. आणि जानकी पुढे म्हणते, शरू वंस, तुम्ही नका टेन्शन घेऊ, आपण विक्रांत भाऊजींना शोधू. ते जिथे कुठे असतील ना त्यांना घरी घेऊन येऊ. तुम्ही कॉन्टॅक्ट करण्याचा प्रयत्न केला का? शरू म्हणते, मी खूप वेळा फोन करण्याचा प्रयत्न केला आहे. 1000 वेळा फोन केले असतील, पण त्याचे फोनच लागत नाही. जानकी वहिनी, तू करून बघ एकदा फोन. जानकी फोन लावते. शरूला माहिती असतं की विक्रांतचा फोन काही लागणार नाही, कारण शरूने त्याचा बंदोबस्त केलेला असतो. जानकी फोन लावते आणि त्यात मराठीत सांगतात की नेटवर्क लागत नाही आहे. जानकी म्हणते, शरू वंस, अहो मराठीमध्ये सांगतायत, म्हणजे विक्रांत भाऊजी महाराष्ट्रातच आहेत. आपण एक काम करू, आपण पोलीस कंप्लेंट करू, पोलीस त्यांना नक्की शोधून काढतील. जानकी निघत असते. शरू रडते आणि म्हणते, नको वहिनी, थांब. अगं तुला नाही माहिती त्याने काय केले. त्याने बँकेतून माझ्या नावावर 1.5 कोटीचं लोन घेतले आणि तो पळून गेला. मला भीती वाटते गं, पोलीस जर इथे आले ना तर मला पकडून घेऊन जातील. वहिनी प्लीज प्लीज असं नको करूस, तू प्लीज पोलिसांना सांगू नकोस. जानकी म्हणते, ठीक आहे. शरू म्हणते, पण वहिनी, मला 1.5 करोड रुपये हवे होते, तू देशील का? जानकी म्हणते, मला ऋषिकेशशी एकदा बोलावं लागेल, मी बोलून घेते मग तुला सांगते. जानकी तिथून निघते. थोड्या वेळाने जानकी ऋषिकेशकडे येते आणि ऋषिकेशला शरूसोबत काय घडलं ते सगळं सांगते. जानकी पुढे म्हणते, अहो शरू वंस तुमची बहीण आहेत, त्यांच्या डोक्यावर 1.5 कोटीचं लोन आहे.
आपण एक काम करू ना, आपण त्यांना मदत करू, त्यांच्या डोक्यावरचं ओझं कमी होईल. ऋषिकेश म्हणतो, आधी नानांशी बोलावं लागेल. जानकी ऋषिकेश नानांशी बोलायला जातात आणि नानांना घडलेला सगळा प्रकार सांगतात. नानांना पण वाटतं की हो, आपण पैसे द्यायला पाहिजे, मदत केली पाहिजे. सगळे ठरवतात आणि बँकेमध्ये अप्लाय करायचं ठरवतात आणि आपलाचा हा भाग इथेच संपतो.